सुद्धा बोगस आहे। कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपकेंनी खळबळजनक दावा केलाय। आपल्याला भाजपामध्ये येण्यासाठी धमक्या येत आहेत, मात्र किती वेळा ऑफर आली तरी भाजपामध्ये जाणार नाही असं दिपकेंनी म्हटलंय। तर दिपकेने कोण धमकी देते हे जाहीर सांगावं, उगीच भाजपची बदनामी करू नये असं आव्हान भाजपच्या नेत्यांनी दिलं। सीजेपीला बाहेरनं फंडिंग येते असा आरोप केला जातोय, मग केंद्रीय गृहमंत्र्यांचं अपयश आहे, त्यांनी राजीनामा द्यायला हवा अशी मागणी दिपकेंनी केली। तर नवी दिल्लीतल्या जंतर मंतरवर झालेल्या आंदोलनानंतर दिपके संभाजीनगरमधल्या आपल्या घरी परतला। विशेष म्हणजे सरकारविरोधात आंदोलन करणाऱ्या दिपकेंची शिंदेचे आमदार बच्चू कडूंनी भेट घेतली। चालू होतं, धमक्या आल्या होत्या की बीजेपी मध्ये सामील झाला तर बरे, नाही तर आंदोलन मागे घ्या, बरे नाही तर तुम्हाला ठोकू, आम्ही गोळ्या घालू। ही बीजेपीची प्रेमाचीच भाषा आहे, ही संघाची आणि बीजेपीची प्रेमाचीच भाषा आहे की तू ये नाही तर तुझं काहीतरी करून टाकू आम्ही। हे त्यांचं प्रेम हेच आहे, आई बापाचं पाहून घेऊ आम्ही, तुझ्या घरी जाऊन पाहून घेऊ। तुम्ही माझ्यावर काय करणार? तुम्ही माझ्या म्हणजे तुम्ही भीती एका 30 वर्षाच्या मुलाला, नरेंद्र मोदीच्या तर मला वाटतं मी नातवाच्या वयांचा असेल, अमित शहाच्या नातवाच्या वयाचा असेल मी, तुम्ही तुमच्या नातवाच्या मुलांना अशा धमक्या देतात, लाज वाटली पाहिजे तुम्हाला। म्हणजे काय करताय तुम्ही? मी आपल्याला आवर्जून सांगेन, महाराष्ट्रामध्ये 1,51,00,000 भारतीय जनता पार्टीची सदस्य संख्या आहे, प्रायमरी मेंबरशिप आहे, 1 लाख सक्रिय सदस्यता आहे। देशामध्ये 13 कोटी सदस्य संख्या आहे। यापैकी कुणीतरी एका व्यक्तीने माननीय दिपकेजींना भाजपमध्ये या आणि त्यांना धमकी दिली असेल तर त्यांनी आम्हाला नाव कळवलं पाहिजे, आम्हाला खुलं नाव कळवलं पाहिजे। आम्ही आमच्या कार्यकर्त्यावर कारवाई करू, पण जर नाव कळवलं नाही तर मात्र भारतीय जनता पार्टीची कुणी बदनामी करू नये। अभिजित दिपकेंना पक्षामध्ये घेऊन मग हे जो काही बदनामी त्या ठिकाणी झाली, जसं इथं महाराष्ट्रामध्ये खासदारांना विकत घेतलं, आमदारांना विकत घेतलं, पक्ष पैसे देऊन फोडले गेले, तसं त्यांना वाटलं की अभिजित दिपकेंना सुद्धा पैसे देऊन, दबाव टाकून, नाहीतर तुला हे बघतो, तुमच्या आई वडिलांना धमकी देऊन आम्ही कुठेतरी अभिजित दिपकेंना मॅनेज करू असं त्यांची कदाचित त्या ठिकाणी भूमिका असावी। पण मग जसं त्यांना एक पहिला फटका हा राजीनामा घेण्याच्या बाबतीत झाला, तसाच दिपकेंनी सुद्धा आता स्पष्ट केलंय की मला पैसे नाही तर दबाव टाकण्याचा जो प्रयत्न केलाय, मग कुठं ना कुठेतरी भाजप घाबरली आहे। सरकार विरोधात त्यांनी आंदोलन केलं म्हणजे ते आमचे विरोधक आहेत असं समजणारा मी नाहीये, अशी प्रतिक्रिया बच्चू कडूंनी दिपकेंच्या भेटीनंतर दिली आहे। तब्येत बरोबर नाही आहे, ताप आहे, फक्त आम्ही भेट घेतली, नंतर चर्चा करायला येऊ। मी एक आंदोलक म्हणून आणि एक आंदोलकाची भेट घ्यायची मला असं वाटलं, माझी व्यक्तिगत भेट आहे। त्याच्यानं ते म्हणतं ना, ते जेव्हा आपल्यातला माणूस लढतं तेव्हा ते राहिलं जात नाही आणि त्यांचं अभिनंदन केलंच पाहिजे। सरकार, पक्ष, पार्टी, राजकीय हा विषय बाजूचा आहे, पण लढणाऱ्या लोकांसोबत उभं राहणं गरजेचं आहे। तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या पुणे दौऱ्यासंदर्भात